नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की 30 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासन निर्णय एक परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे. या परिपत्रकामध्ये शासनानं असं दर्शविलेलं आहे की महाराष्ट्रातील जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे या कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे काही जिल्ह्यामध्ये तलाठी संवर्गातील पदं रिक्त आहेत त्याची माहिती तातडीनं त्वरित कळवायची आहेत 8 मे पर्यंत. मित्रहो, 8 मे ही तारीख दिली याचा अर्थ काय? तर ही पदं कुणाला कळवायची आहेत? तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळवायची आहेत. याचा अर्थ लक्षात आलेला आहे की इथून पुढे ही भरती जी आहे ती एमपीएससी मार्फत होणार आहे. कदाचित ये आता जी काही दिवसामध्ये ग्रुप सी ची जाहिरात निघणार आहे त्यामध्ये तलाठी संवर्गातील पदं जॉईन होऊ शकतात. मित्रहो, आता हे आपल्याला लक्षात आले की ज्यांचं तलाठी व्हायचं स्वप्न होतं त्या मुलांसाठी हे गोल्डन संधी आहे. पण मित्रांनो, असं होऊ शकतं का? तर लक्षात ठेवा की शासनाच्या नियमानुसार 2026 पासून ग्रुप सी मधली सगळी पदं ही एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे येणारी जाहिराती खूप मोठी असू शकते. मग त्याचा फायदा कुणाला होणार आहे? तर जे रेग्युलर अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मित्रांनो, जाहिरात निघणार म्हणून नटण्यात काही अर्थ नाही. तर आपलं जर अभ्यास नसेल तर ही पदं आपल्यासाठी नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे? तर ग्रुप सी साठी आवश्यक असणार, आता तलाठीची परीक्षा काय स्वतंत्र होणार नाही, यासाठी आपण ग्रुप सी अंतर्गत ग्रुप सी चा अभ्यास काय आहे नेमका? तर आपण ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा जर पास व्हायचं असेल तर एमपीएससी चे 4 खांब जे महत्वाचे आहेत. महत्वाचं म्हणजे कोणता? तर आपल्याला माहिती की जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अध्ययन त्याला आपण म्हणतो. दुसरा खांब आहे गणित व बुद्धिमत्ता. तिसरा कोणता आहे? तर मराठी. आणि चौथा कोणता आहे? इंग्लिश. तर यापैकी पूर्व परीक्षेला आपल्याला माहिती आहे की जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अध्ययनावर 80 प्रश्न असतात आणि गणित व बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न असतात. मग या 2 घटकाच्या अभ्यासाचा अभ्यास करा, म्हणजे अभ्यासक्रम अगोदर पहा आणि अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या ग्रुप सी मध्ये आपलं सहजासहजी नाव येऊ शकेल. कारण का? आजच ग्रुप सी चा गेल्या वर्षीच्या 2025च्या प्रिलिमचा निकाल लागलेला आहे. लक्षात ठेवा, त्यामध्ये ओपन, ओबीसी, एससीबीसी या संवर्गाचे मेरिट फक्त 50.25 लागलेलं आहे आणि महिलांचे मेरिट 48 लागलेलं आहे. इतर एससी असेल, एसटी असेल त्यांचं मेरिट वेगळं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे या मेरिट मध्ये गेल्या वर्षीच्या ग्रुप सीच्या ईडब्ल्यूएस यांचं मेरिट ओपनचं फक्त 36 लागलेलं आहे आणि महिलांचं फक्त 28 लागलेलं आहे. याचा अर्थ काय? जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत सध्या त्यांना पास होण्याची खूप गोल्डन संधी निर्माण झालेली आहे. मित्रांनो, सदरची जाहिरात निघायची तेव्हा निघेल. फक्त विनंती एकच आहे, जर जाहिरात निघाली आहे आणि आपला जर अभ्यास नसेल तर ही जाहिरात फक्त अभ्यास करणाऱ्या मुलासाठी असेल. आपण नटण्यात दिवाळी येऊ देऊ नका. कारण का? जे एमपीएससीचे 4 खांब आहेत पूर्व आणि मुख्यचे ते इतके परफेक्ट करा की एक नव्हे तर 2-2, 3-3, 4-4 पोस्ट मिळाल्या पाहिजेत. कारण इथून पुढं ज्या विद्यार्थ्यांनी संयम राखलेला आहे, शांतता राखलेली आहे, त्यांना वाटत होतं की मी काही एक दिवस यशस्वी होणार आहे, त्या मुलांची संधी 2026 मध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून तरी उद्यापासून सकाळी 6 वाजता अभ्यासिकेत जावा, रात्री 11 पर्यंत अभ्यास करा आणि दिवसभरामध्ये मोबाईलचा वापर कमीत कमी करा. तर समय से पहिले और भाग्य से अधिक भगवान किसी को कुछ नहीं देता, ती वेळ आता यावर्षी आपल्याला आहे. या सर्व परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगलं पद मिळावं अशी अपेक्षा आहे. अशाच जाहिराती असतील, अजून काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे कमेंट्स करा. कारण का? माझं युट्यूब चॅनलवर आपल्याला 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण मी 2500 विद्यार्थ्याचा यशस्वी मार्गदर्शक आहे. थँक्यू.